Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today I am teaching you 10th English poem number 1. Okay, but before going to this, मला तुम्हाला सांगायचं आहे आता पोएम्सचे जे डिफरंट टाइप्स आहेत आपल्याला ते सांगायचे आहेत. ओके, याच्यात पोएम इन इंग्लिश आर ऑफ डिफरंट टाइप्स. ओके, तर तुम्ही काही ऐकलेले आहेत का रे पोएम्सचे डिफरंट टाइप्स? आपल्याला माहिती आहे मराठीत आपण पोएम्सला कविता असं म्हणत असतो, पण त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर कोणते कोणते टाइप्स माहिती आहे का तुम्हाला काही त्याबद्दल? ओके, एक तर इथे मला दिसतोय स्क्रीनवर, पण तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही नावं ऐकलेली आहेत का तुम्ही सगळ्यांनी? सांगा तर बरं पटकन. येस ऑर नो, से मी. येस, ओके, हां, ठीक आहे. सो सोनेट, द फर्स्ट वन इज सोनेट. आता सोनेट काय बरं? द वर्ड सोनेट इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड सोनेट टू, विच मीन्स अ लिटल सॉन्ग. ओके, याच्यातच तुम्हाला मिनिंग कळला. सोनेट मीन्स लिटल सॉन्ग और स्मॉल लिरिक. लिरिक म्हणजे सॉंग्सच येतं. ओके, इन पोएट्री अ सोनेट हॅज 14 लाईन. याच्यामध्ये फक्त आहे ना 14 लाईन्स असतात बरं का. 14 लाईन्स. आता आपण जर बघा, एखादा जर तुम्हाला पॅसेज लिहायचा आहे, एखादा लेसन लिहायचं आहे, त्याला तुम्हाला कोणतेही काहीही बंधनं नसतात. तुम्ही पाहिजे तेवढा लॉंग जसं पाहिजे तसं तुम्ही लिहिता. ओके, लेसनमध्ये तसं असतं. पण पोएममध्ये पण बंधनं नाही आहेत, पण टाईप्स आहेत. की जसं आता एखादी पोएम आहे ती 14 लाईन्सचीच असेल, म्हणजेच ती काय झालं, लिटल सॉन्ग आहे की नाही, किंवा स्मॉल लिरिक्स आहे त्याच्यामध्ये, तर मग त्याला काय म्हटलं जातं? सोनेट. ओके, इज रिटन इन. आता हा वर्ड कुठून आला आहे हे सांगितलं आहे, तो इटालियन वर्ड आहे आणि लॅम्बिक पेंटामीटर. ओके, आता हा जो आहे याच्याकडून त्यांनी लिहिलं गेलेलं 14 लाईन्सचा सोनेट असतं असं. इच लाईन हॅज 10 सिलॅबल्स. आता याच्यात प्रत्येक लाईनमध्ये किती सिलॅबल्स असतात? 10 सिलॅबल्स असतात. इट हॅज अ स्पेसिफिक राईम स्कीम अँड अ वोल्डा ऑर अ स्पेसिफिक टर्न. म्हणजे याच्यात लक्षात घ्या की एक स्पेसिफिक राईम स्कीम त्याच्यामध्ये असते. ओके, नंतर आता तुम्ही बघू शकता सेकंड वन, एपिक. हे काय आहे की तुमच्या फर्स्ट लेसनमध्ये तुम्हाला याविषयी मॅच द पेअर्स वगैरे याच्यामध्ये विचारलेलं असेल काही, तर मग तुम्हाला ते डिफिकल्टीज यायला नको म्हणून मी तुम्हाला हे सांगते. सो इपिक. आता व्हॉट इज इपिक? अ लॉंग नॅरेटिव्ह पोएम रिटन इन एलिव्हेटेड स्टाईल in which heroes of great historical and legendary importance performs valorous deeds. The setting is vast in scope. It is important, covering great nations, the world or the universe, and the action is important to the history of a nation or a people. हे महत्त्वाचं आहे. आता बघा की व्हॉट इज इपिक? इपिक इज अ वास्ट इन स्कोप. म्हणजे इपिक जे आहे ते नॅरेटिव्ह पोएम आहे, लॉंग नॅरेटिव्ह पोएम. एखादी मोठी पोएम असतात बरं का, खूप मोठ्या मोठ्या पोएम्स लिहिलेल्या असतात आणि त्या कशा असतात की त्यांचा स्कोप जास्त, म्हणजे काय की हिस्टॉरिकल त्याच्यामध्ये जास्त ॲज अ स्टोरीच असते, पण त्याच्यामध्ये हिरोज ऑफ अ ग्रेट हिस्टॉरिकल, म्हणजे हिस्टॉरिकल हिरोज वगैरे त्यांच्याविषयी छान लॉंग पोएम लिहिलेली असते. त्याला काय म्हटलं जातं? इपिक म्हटलं जातं. आता जर तुम्ही पुढे बघाल तर हा काय? लायमरिक. मग हे काय लायमरिक? अ ह्युमरस 5 लाईन पोएम विथ अ राईम स्कीम ABABA. डायरेक्ट राईम स्कीम पण दिलेली आहे. राईम स्कीम काय असते हे पण तुम्हाला माहिती आहे. ह्या पोएममध्ये फक्त आणि फक्त 5 लाईन्स असतात, लक्षात ठेवा. देन लिरिक. आता लिरिक आहे ऑफ पोएट्री, म्हणजे हॅविंग द फॉर्म अँड म्युझिकल क्वालिटी ऑफ अ सॉन्ग अँड एक्स्पेशली द कॅरेक्टर्स ऑफ सॉन्ग लाईक आउटपोरिंग ऑफ द पोएट्स ओन थॉट्स अँड फिलिंग्स. आउटपोरिंग्स म्हणजे काय? आपले ओन थॉट्स वगैरे असतात किंवा आपल्या काही फिलिंग्स असतात त्या याच्यामध्ये टाकलेल्या असतात.
आणि एक छान म्युझिकल क्वालिटी त्या सॉन्गला दिलेली असते. म्हणजे छान आपण त्याचं गाणं वगैरे म्हणू शकतो अशा फॉर्ममध्ये असतं, म्हणून दॅट इज लिरिक. ओके. आता बलाड हे ऐकल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल हे काय. द पोएम ऑर अ सॉन्ग नॅरेटिंग अ स्टोरी इन शॉर्ट स्टांजाज. ओके. इन बलाड देअर आर short stanzas. Okay. And what narrated a story. ओके. याच्यामध्ये काय नरेट केलं जातं, स्टोरी नरेट केली जाते. ट्रॅडिशनल बॅलाड्स आर टिपिकल of unknown authorship having been passed on orally from one generation to next generation. याच्यामध्ये ती जी स्टोरी आहे ती ट्रॅडिशनल बॅलाड्स जे असतात ते काय असतं की एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ती पूर्ण माहिती असते ना, ती ओरली पास होते. ओके. आता पुढचं जे आहे ह्युमरस. ओके. ते आहे कॉझिंग लाफ्टर, की ज्याच्याने आपण काय करत असतो, हसत असतो, की तुम्हाला नेहमी हसायला आवडतच असतं. कॉझिंग लाफ्टर अँड अम्युजमेंट, म्हणजे तुम्हाला ते एंटरटेनमेंटसुद्धा असतं. कॉमिक अ ह्युमरस अँड एंटरटेनिंग टॉक. ओके. मग ह्युमरस काय हे पण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता एलेजी अ पोएम ऑफ सिरियस रिफ्लेक्शन. याच्यामध्ये काय असतं, सिरियस रिफ्लेक्शन आहे. अँड टिपिकल अ लॅमेंट फॉर द डेड. म्हणजे याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की याच्यामध्ये सिरियस रिफ्लेक्शन असतात. ओके. आणि फ्री वर्स काय असेल, फ्री वर्स म्हणजे पोएट्री दॅट डज नॉट राईम ऑर हॅव अ रेग्युलर रिदम. याच्यामध्ये काही असं नाही आहे की शेवटी जसं तुम्हाला राईम स्कीम माहिती आहे ए बी काय असेल ते, तर ते येण्याची गरज नाही आहे. फ्री वर्स आहे, कुठेही काहीही लिहिलं तरी चालतं. ओके. तर आता हेच आपल्याला शॉर्टमध्ये सांगायचं आहे. ते म्हणजे बघा आता अ लॉंग स्टोरी पोएम ऑफन, आता मॅथिकल जर असेल तर त्याला म्हटलं जातं इपिक. जसं लॉंग स्टोरी आहे मी तुला सांगितलं. आता शॉर्ट स्टोरी, मोबाईल नाही का संपलं. अ शॉर्ट स्टोरी पोएम जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, हां बलाड. ओके. पुढे कोण वाचतंय, वाचा बरं पटापट. A poem of 14 lines, sonnet. व्हेरी गुड. A नेक्स्ट. song, young lyric. हां गुड. म्हणजे सॉन्ग लाईक पोएम असेल तर लिरिक, 14 लाईनची असेल तर सोनेट. लक्षातच ठेवा, शॉर्ट स्टोरी पोएम असेल तर बलाड आणि लॉंग स्टोरी पोएम असेल तर इपिक. पुढे अ पोएम विथ नो युनिफॉर्मिटी ऑफ, म्हणजे आता जिथे युनिफॉर्म असं की नाही इथे ए बी जसं काही किंवा ABCD असं काही असेल, राईम स्कीमच नाही आहे ते, दॅट इज फ्री वर्स. ओके. हां. अ पोएम सेट इन पिक्चर क्यू रस्टिक बॅकग्राऊंड, याला काय म्हटलं जातं, इडिल म्हटलं जातं, की जे पिक्चर्स क्यू अशी एक सेट असतं पोएमचा, रस्टिक बॅकग्राऊंड असतं त्याच्यामध्ये, त्याला काय म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, एडिल. ओके. म्हणजे काय म्हटलं जातं, एडिल म्हणजे काय की आदर्श असं जर आपल्याला मराठीत सांगायचं असेल तर ग्रामीण जीवनाचे वर्णन करणारी, की ज्याच्यामध्ये पिक्चर क्यू म्हणजे काय वर्णन केलं जातं. ओके. त्याला म्हटलं जातं एडिल. अ सॅड पोएम, जसं आता तुम्हाला सांगितलं की लॅमेंटिंग डेट ऑफ अ लव्ड वन, म्हणजे एखाद्या आवडत्याचं डेट वगैरे असं काय असेल, सॅड पोएम म्हणजे लक्षात घ्यायचं एलिजी. आणि 5 लाईनची पोएम असेल, 5 लाईन शॉर्ट फनी पोएम असेल तर त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, हां लॅमेरिक. आणि ह्युमरस म्हणजे तर तुम्हाला माहिती की ज्याच्यामध्ये ह्युमर क्रिएट होतो त्याला म्हणायचं ह्युमरस. आता नेक्स्ट आपली पोएम आहे वेअर द माइंड इज विदाउट फेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला वाचायचंय, दिस पोएम इज रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. ओके. यांनी लिहिलेली पोएम आहे. ओके. हू विल रीड दिस? येस येस, रीड नाव. Rabindranath Tagore was the author of Gitanjali and it's profoundly sensitive, fresh and close. From the first non-European
Prize in Literature in 1930. Poem, one of his mostly read and praised poem. It was originally composed in Bengali and later he himself translated it. This ओके poem is winning anthology Gitanjali. ओके 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 हां. सो रवींद्रनाथ टागोर, आता इथे त्यांचं काय आहे, बर्थ कधी झालं आणि इथे त्यांचं डेथ तो इयर दिलेला आहे. वॉज द ऑथर ऑफ गीतांजली and its profoundly sensitive, fresh and beautiful work. He became the first non-European. आता त्यांच्याविषयीची माहिती दिलेली आहे. ते गीतांजलीचे ऑथर आहेत. ओके, आणि त्यांचे जे वर्स असतात ते अगदी सेन्सिटिव्ह, फ्रेश, ब्युटिफुल असतात. अँड ही बिकेम द फर्स्ट नॉन युरोपियन टू विन द नोबल प्राइज इन लिटरेचर इन 1913 मध्ये त्यांना युरोपियन नोबेल प्राइज मिळालं. सॉरी, नॉन युरोपियन असताना, म्हणजे त्यांनी इंग्लिश मधून पोएम्स लिहिल्या बघा, तरी पण त्यांना नोबेल प्राइज मिळालंय. आणि ते युरोपियन होते का, नाही, ते नॉन युरोपियन होते, म्हणजे इंडियन नसून सुद्धा त्यांनी इतके सुंदर पोएम लिहिले. इंडियन असून सुद्धा त्यांनी खूप छान पोएम्स लिहिलेले आहेत. This poem is one of his vastly read and discussed poem. खूप बोलली गेली, सगळ्यांच्या तोंडातून म्हणजे नेहमी डिस्कस झालेलं आहे ह्या पोएमला, अशी त्यांची ही खूप छान अशी पोएम आहे. इट वॉज ओरिजिनली कंपोज, ॲक्च्युली ही पोएम त्यांनी बेंगॉली मधून कंपोज केलेली आहे फर्स्ट, आणि नंतर त्यांनी काय केलं की ती ट्रान्सलेट केली इंग्लिशमध्ये. ओके, अँड लॅटर ही हिमसेल्फ, म्हणजे स्वतःच पहिले त्यांनी बेंगॉलीमध्ये ही पोएम लिहिली आणि नंतर तीच पोएम त्यांनी स्वतः ट्रान्सलेट केली इंग्लिशमधून. धिस पोएम इज फ्रॉम हिज नोबेल प्राइज विनिंग ऑथोलॉजी गीतांजली. ओके, गीतांजलीमधून घेतलेली आहे. So Tagore lived during the time when India was ruled by the British. आपल्याला माहिती आहे की आपल्या इंडियावर पूर्वी कोण रूल करत होतं, ब्रिटिश. ओके, त्या टाइमामध्ये, त्या टाइमातले हे आपले काय आहे, पोएट आहे. In this poem, besides political freedom from British, Tagore also appeals to God for social, education and economic freedom for the people in India. त्यांनी देवाकडे काय केलंय, प्रे केलेलं आहे. कशाबद्दल, त्यांनी देवाला सांगितलं की हे देवा, आता आमची इंडिया जेव्हा फ्रीडम मिळेल आमच्या इंडियाला, त्याच्यानंतर आम्हाला सगळं काही काय फ्रीडम दे. कशाचं फ्रीडम पाहिजे, सोशल, एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक फ्रीडम हे आम्हाला हवंय. आणि याच्यासाठी टॅगोर काय करत आहेत, या पोएम मधून देवाला अपील करत आहेत, गॉडला ते काय करत आहेत, अपील करत आहेत. ओके, तर याबद्दलच ह्या पोएम मध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं पोएम कडे जाण्याच्या आधी तुम्हाला थोडं सांगते की माइंड इज विदाउट फिअर. ओके, म्हणजे आता बघा, माइंड इज विदाउट फिअर, तुम्हाला याचं मीनिंग काय, अ फिअरलेस पर्सन. ओके, त्याचं मीनिंग काय आहे, अ फिअरलेस पर्सन. वेट अ मिनिट, पुढे काय दिलेलं आहे, अ हेड इज हेल्ड हाय, अ पर्सन लिव्स विथ सेल्फ रिस्पेक्ट. ओके, तर आता ह्याचे जे मीनिंग्स आहेत ना, ते आपल्याला जेव्हा पोएम आपण घेऊ ना तेव्हा आपल्याला कळणारच आहे, म्हणून मग मी ते नंतर वाचते. तर आता इतक्यात आपण हे वाचलंच आहे की रवींद्रनाथ टागोर जे आहेत त्यांनी ही पोएम लिहिलेली आहे. ओके, तर आता आपण डायरेक्टली पोएमकडे जाऊया. वेअर द माइंड इज विदाउट फेअर अँड हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री. सो आपल्याला ह्या लाईनमधून काय कळतंय, इन दिस लाईन काय सांगतायत, द पोएट स्टार्ट टू इमॅजिन. पोएट काय करतायत, इमॅजिन, म्हणजे जेव्हा त्यांनी ही पोएम लिहिली आहे ना तेव्हा आपल्याला फ्रीडम मिळालेलं नव्हतं, पण त्यांनी काय केलंय, माइंड म्हणजे इमॅजिन करायला सुरुवात केलेली आहे. काय इमॅजिन केलं बरं, ही इमॅजिन व्हॉट ही वुड लाईक टू कंट्री टू बी लाईक, की आपली कंट्री कशी असली पाहिजे. ओके,
तर त्यांनी इमॅजिन केलं की आपली कंट्री जेव्हा आपलं स्वातंत्र्य मिळेल तेव्हा ते कसं असायला पाहिजे, तर आपल्या इंडियन्सचं हेड इज हेल्ड हाय. मग त्याच्यामध्ये मिनिंग पण दिलेलं आहे, याच्यात नाही आहे, हां तिकडे आपल्याला सांगितलं होतं की म्हणजे काय की आपले जे कंट्रीमॅन आहे ते नेहमी शूड लिव्ह विथ फिअर ऑन हिज माइंड. आत्ताच्या टाईमला म्हणजे ते कसे आहेत की नेहमी कसे राहत आहेत, एकदम घाबरून राहत आहेत ब्रिटिशांना. तर नाही, ते उंच मानेने कायम जगले पाहिजे. हेड हिज हेल्ड हाय म्हणजे काय की नेहमी उंच मानेने आपले इंडियन्स जगले पाहिजे, की जे आत्ता त्यांच्या काळामध्ये जेव्हा त्यांनी ही पोएम लिहिली त्या काळात त्यांना घाबरून घाबरून राहावं लागत होतं. ओके, वेअर नॉलेज इज फ्री. आणि असं इंडिया पाहिजे की जिथे नॉलेज हे फ्री पाहिजे. आता नॉलेज फ्री पाहिजे म्हणजे काय की फ्री म्हणजे इथे इकॉनॉमिकली नाही सांगितलेलं आहे त्यांनी, की एज्युकेशन इन्स्टिट्यूट शूड ॲडमिट स्टुडंट्स ऑफ ऑल रेसेस अँड क्लासेस. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की एज्युकेशन जे आहे म्हणजे नॉलेज म्हणजे काय, एज्युकेशन जे आहे ते सर्व क्लासेस पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हाय लो असे क्लासेस होते की यांना हे पाहिजे, यांना शिक्षण घेता येईल, यांना शिक्षण घेता येणार नाही वगैरे अशा गोष्टी होत्या. पुन्हा रिजन्स होते, ओके, व्हेरियस रिजन्स होते तिथे आणि त्यांचे ते जे पीपल तिथे राहत होते त्या टायमामध्ये त्यांना सगळ्यांनाच सेम म्हणजे एज्युकेशन्स घेताच येईल असं काही नव्हतं. तर जेव्हा इंडिया फ्रीडम मिळेल त्याच्यानंतर मात्र सगळ्यांना नॉलेज हे फ्री असलं पाहिजे, सगळ्यांना एज्युकेशन घेता आलं पाहिजे. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स बाय नॅरो डोमेस्टिक वॉल. आता नॅरो डोमेस्टिक वॉल म्हणजे काय, डिव्हिजन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, कास्ट, क्लास अँड कलर इन सोसायटीज अँड बिटवीन कंट्रीज ऑफ ऑल द वर्ल्ड. म्हणजे देशामध्ये जे चाललं होतं, देशामध्ये किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये हे जे रिलिजन आहे, कास्ट, वेगवेगळे क्लास आणि कलर हा मॅटर पण पूर्वी वेगवेगळ्या देशांमध्ये चालायचं, काळे गोरे हे जे मॅटर्स चालू होते. ह्या ज्या वॉल्स आहे हे जे अडथळे हे नको असायला. आणि वेअर द वर्ल्ड की जिथे वर्ल्ड जे आहे पूर्ण जग जे आहे हॅज नॉट बीन ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, पीसेस, की त्यांचे तुकडे. आता तुकडे म्हणजे तुम्हाला तर अर्थ कळेलच की देशाचे तुकडे नको व्हायला. आता बघा की छोट्या छोट्या मॅटरवरनं हा आमचा भाग तो तुमचा भाग, देशांमध्ये भानगडी चालू आहेत. हे तुम्हाला पण माहिती की अनेक देशांमध्ये भांडणं चालू असतात की हा पार्ट आमचा आहे, तो म्हणतो हा पार्ट तुमचा आहे. ओके, दॅट इज फ्रॅगमेंट. तर त्यांची अशी इच्छा आहे की हे जे नॅरो डोमेस्टिक वॉल्स आहे यांच्यामुळे देशाचे ह्या जगाचे तुकडे नको व्हायला. वेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. म्हणजे डेप्थ ऑफ ट्रूथ म्हणजे काय की अगदी सत्याच्या खोलापासून आपले जे आता बरोबर आहे, तुम्ही तुमच्या एखादा शब्द तुम्ही काही कोणाशी तुमच्या मैत्री असेल एकमेकांमध्ये, तर तुम्ही अगदी तुमच्या डेप्थ ऑफ ट्रूथ म्हणजे काय, अगदी सत्य तुम्ही बोलत असतात तुमच्या मैत्रिणीवर, अरे हो असं बरं का तसं बरं का. तर असं जीवन पाहिजे की जिथे वर्ड्स बाहेर निघतील ते फक्त म्हणजे काय म्हणतायत, समजतंय नक्की सगळ्यांना, समजतंय का? दिव्या, मान्यता, सिद्धू, ओके, चिरायू, आसावरी, ओके, सिमरन. तर शब्द कुठून निघाले पाहिजे, अगदी मन की गहराई से, सत्य की गहराई से. तसं म्हटलंय की आपले जे वर्ड्स जे आहेत ना ते सुद्धा अगदी खरे खुरे बाहेर निघाले पाहिजे. द पोएट सेज दॅट इन दिस इंडिया ऑफ हिज ड्रीम्स एव्हरीवन शुड स्पीक द ट्रूथ. एव्हरीवन शुड स्पीक द ट्रूथ. प्रत्येकाने फक्त आणि फक्त सत्य बोललं पाहिजे. ओके, नो पर्सन शुड लाय फॉर हिज ओन ॲडव्हान्टेज. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी खूप बोललं जातं बरं का, स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोललं जातं, ते नको बोलायला. वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म टुवर्ड्स परफेक्शन.
आता बघा याचे पण मिनिंग्स दिलेले आहे. टायरलेस ड्रायव्हिंग हे नंतर तुम्हाला लिहायचं आहे. कंटिन्युअस एफर्ट्स अँड स्ट्रगल. ओके. आणि हे काय, स्ट्रेचेस इट्स आर्म. मग इथे स्ट्रेचेस इट्स आर्म काय, एम्स ॲट अचिव्हिंग अ गोल. आपण नेहमी प्रयत्न करत असतो की नाही, आपलं जे एम आहे ते अचीव करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नात असतो. ओके. तर एव्हरी मॅन शूड अँड एफर्ट्स टू इम्प्रूव्ह हिमसेल्फ. म्हणजे काय की त्याने अगदी आपले हात आपले पसरवले पाहिजे. कशासाठी पण, की आपल्या स्वतःमध्ये टुवर्ड्स परफेक्शन, आपल्यामध्ये परफेक्शन आणण्यासाठीच. ओके. आपल्यामध्ये स्वतःमध्ये इम्प्रूव्ह होण्यासाठी. जसं तुम्ही पण आहात की तुम्ही नेहमी तुम्ही प्रयत्न करत असता तुमच्या स्वतःमध्ये परफेक्शन आणण्यासाठी. ओके. सो एव्हरी मॅन शूड मेक अन एफर्ट्स टू इम्प्रूव्ह हिमसेल्फ अँड कीप ट्राईंग टिल ही रिचेस अ स्टेज ऑफ सेल्फ परफेक्शन. म्हणजे तुम्ही सेल्फ परफेक्शन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न सोडायचे नाही. असं इंडिया असावा असं रवींद्रनाथ टागोरांना तेव्हा वाटत असायचं. आणि म्हणून त्यांनी ही पोएम लिहिली आहे. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. ओके. मग आता पुढे ते काय म्हणतायत बरं, की जे आता असं त्यांचं म्हणणं आहे की क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट वे. म्हणजेच असं आहे की ही प्रोग्रेस इझिली, म्हणजे आपण काय केलं गेलं पाहिजे आपल्यामध्ये, वन कॅन प्रोग्रेस इझिली. ओके. विदाऊट एन्काउंटरिंग, म्हणजे आता याच्यामध्ये कोणतेही ऑब्स्टॅकल्स आपल्याला नको आहे. ओके. आणि आपला जो व्ह्यू आहे तो कसा असला पाहिजे, क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन. ओके. आपला जो आहे द स्ट्रीम ऑफ रिझन सीम्स टू हिम टू बी लॉस्ट इन हिज सँड ऑफ हॅबिट. म्हणजे काय सांगितलं आहे त्यांनी की आता आपण एखादी म्हणजे जसं एखादा पीपल आहे एखाद्या कंट्रीमधला ब्लाइंडली बिलीव्ह करत असतो कशामध्ये पण, जसं सुपरस्टिशन्स वगैरे आहे. हां. तर आपला बघण्याचा, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो अगदी क्लिअर असला पाहिजे. अगदी क्लिअर स्ट्रीम म्हणजे काय, रिझन्स बघितले पाहिजे आपण त्याच्या मागचे. मांजर आडवी गेली चला 5 पावलं मागे. बरोबर आहे का हे सांगा बरं. आपण असतात म्हणजे काही लोक करतात बरं का अजूनही तसं, की अरे मी चांगल्या कामासाठी निघालो हां आणि नेमकी मांजर आडवी गेली चला 5 पावलं पाठीमागे करा. नाही, खूप सुपरस्टिशन्स आहे, ऑर्थोडॉक्स आहेत की ज्याच्यामुळे काय आपलं स्ट्रीम ऑफ रिझन म्हणजे काय सांगितलं, क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन नाही आपल्याकडे. तर आपण आहे ना, आपण जे रूढी परंपरांमध्ये जे अडकलो गेलो आहोत त्याच्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे, क्लिअर झालं पाहिजे आपल्याला. जिथे रिझन असेल, आता बघा तुम्ही म्हटलं जातं की सकाळी लवकर उठायचं आणि तुळशीला पाणी घातलं गेलं पाहिजे. मग का बरं घालतात, आता जे करायला पाहिजे ते करत नाही बरं का. जे नको तिथे मांजर आडवी गेली की 5 पावलं सोपं आहे ना, ते मागे करतील. पण हां, सकाळी उठून तुम्ही तुळशीला पाणी घातलं गेलं पाहिजे असं रूढी परंपरेनुसार आहे. ते करतात का कोणी, आपण नाही करत. का नाही करत, ॲक्च्युली ते केलं तर त्याच्यामध्ये रिझन चांगला आहे ना, क्लिअर म्हणजे रिझन शोधा तुम्ही त्याच्यामागे. का की सकाळी सकाळी तुळशीला पाणी घातलं म्हणजे ओझोन हा आपल्याला मिळतो. मग ह्या गोष्टी का नाही आपण फॉलो करत, या नाही करणार, ज्या नको त्या आपण करतो मात्र. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपला जो व्ह्यू आहे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू, आपण प्रत्येक गोष्टीचा आधी रिझन शोधा आणि त्याच्यानंतरच आपण आपला मार्ग चालू ठेवा. ओके. इन टू द ड्रिअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. म्हणजेच आता तेच सांगितलं मी आता की डेड हॅबिट्स म्हणजे ज्या चुकीच्या समजुती आहे, ओके, त्या तुम्ही आधी काय करायच्या आहे, क्लिअर करायच्या आहेत. त्याच्या रिझन शोधायचे आहेत आणि ते तुमच्या याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. म्हणजे तुमच्या जे बिलीफ्स आहे की जे इलॉजिकल आहेत, त्याला काहीच लॉजिक नाही, अशा गोष्टी तुमच्यापर्यंत तुमच्या मनामध्ये सुद्धा नको आहे. ओके. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी इन टू एव्हर वाइंडिंग थॉट अँड ॲक्शन इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम. माय फादर म्हणजे कोण रे इथे, कोणाला माय फादर म्हणतायत, रवींद्रनाथ टागोर कोणाला म्हणताय माय फादर,
गॉडला. हा, ॲब्सोल्युटली राईट, व्हेरी गुड. गॉडला म्हणतायत बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल त्यांच्या वडिलांना म्हणतायत, असं नाही आहे, गॉडला म्हणतायत ते. माय फादर लेट माय कंट्री अवेक, ह्या माझ्या कंट्रीला, या माझ्या देशाला जागं कर रे बाबा. तेव्हा मग आता या खुळ्या समजुतीतून त्याला बाहेर काढ. हेवन ऑफ फ्रीडम. ओके, म्हणजे आता याचं इथे ह्या लाईन्सचा मिनिंग असं आहे. पोएट काय, पोएट स्पीक डायरेक्टली सांगतायत. कुणाला, कोणाशी बोलतायत? पोएट स्पीक डायरेक्टली टू गॉड. आता इथे दिसतंय ना, माय फादर म्हटलं म्हणजेच ते गॉडशी बोलतायत हे आपल्याला कळतंय. मग आता what poet wants his countrymen to be led by him, so they म्हणजे आता त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांचे जे थॉट्स आहे, त्यांच्या ॲक्शन्स आहेत, या कशा झाल्या पाहिजे? ब्रॉडन, म्हणजे एव्हर वाईडनिंग थॉट्स अँड ॲक्शन्स. हे बघा आता इथे एव्हर वाईडनिंग. आता डेड हॅबिट्स म्हणजे तुम्हाला सांगितलं, ओल्ड ट्रॅडिशनल रिच्युअल्स ज्या आहेत, कस्टम्स दॅट आर हार्मफुल, ते तुम्हाला कळलं वरचं याच्यामध्ये. हां, त्या आपल्याला फॉलो करायच्या नाही आहे. आणि आपला जो म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कसा असला पाहिजे? क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन्स पण आपण त्याचे शोधले पाहिजे. आता आपण पुढे बघतोय एव्हर वाईडनिंग म्हणजे काय? फॉर एव्हर ब्रॉडनिंग वन्स आउटलुक. आपला आउटलुक जो आहे, म्हणजे आपले जे थॉट्स आहे, आपले जे ॲक्शन्स आहे, हे नेहमी ब्रॉडनिंग आपल्या त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आपण नेहमी सगळा विचार करूनच कोणतीही गोष्ट आपल्याला जर लेड फॉरवर्ड म्हणजे आपल्याला जर पुढे जायचं असेल ना, तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला गेलाच पाहिजे. इफ दे वेअर टू डू सो, म्हणजे आता बघा, जर इंडिया वुड बी ट्रान्सफर इन टू हेवन, जर इंडिया आपण सपोज असं म्हणतोय की इंडियाला त्यांनी काय सांगितलं आहे की हेवन आहे, म्हणजे स्वर्ग आहे. हेवन वेअर ऑल इट्स सिटिजन्स वुड बी ट्रुली फ्री. आणि खरोखर त्यांना काय वाटतंय की ह्या स्वर्गामध्ये, ह्या इंडियामध्ये आपले जे सगळे सिटिजन्स आहे ते काय राहिले पाहिजे? फ्रीडम राहिले पाहिजे. त्यांना एक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्या इंडियातल्या लोकांना मिळालं पाहिजे, अशी प्रार्थना ते गॉडला करत आहेत. आणि म्हणून ते म्हणत आहेत, लेट माय कंट्री अवेक. म्हणजे आपले जे इंडियातले पीपल आहे, इंडियातले लोक आहे, त्यांना जागं कर. आणि देवा, ह्या सगळ्या गोष्टी देश स्वतंत्र झाल्यानंतर अशा राहू दे, जे ते म्हणतायत तसं होऊ दे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे आपण बघितले आता त्याचे हार्ड वर्ड्स. ओके, तर आत्ता जेवढं मी तुम्हाला सांगितलं तेवढं समजलंय नक्की तुम्हाला? हो. नक्की का? ओके हो. ओके, गुड. ह्याचे मिनिंग्स वगैरे मी तुम्हाला नंतर पाठवून देते. आता जर तुम्ही बघाल की कम्प्लीट द सेंटेन्स विथ वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. माइंड शुड बी. माइंड कसं असलं पाहिजे? माइंड कसं असलं पाहिजे? वाचा पटापट. विदाउट फिअर. व्हेरी गुड. वर्ड्स शुड कम आउट फ्रॉम. आपले जे वर्ड्स आहे ते कुठून आले पाहिजे? द डेप्थ ऑफ ट्रुथ. वर्ड इज ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट्स. म्हणजे फ्रॅगमेंट म्हणजे काय? पीसेस. ओके. थॉट अँड ॲक्शन्स शुड बी कशा असल्या पाहिजे? एव्हर वाईडनिंग. ओके. आता बघा, तुम्हाला मी जसं सांगितलं की याच्यामध्ये इंटरप्रिटेटिव्ह किंवा कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स पण असतात, सिम्पल पण असतात. सिम्पल तर एकदम इझी असतात, आणि हे पण काय हार्ड नसतात ॲक्च्युली. टू हुम डज द पोएट प्रे. मग आता जसं सांगितलं आहे की पोएट कोणाला प्रे वाचा बरं, एक मिनिट. हॅलो. नाही, श्रीराम कोचिंगमधून बोलते. मी थोड्या वेळाने कॉल करू का? लेक्चर चालू आहे. मी नक्की करते कॉल तुम्हाला. ओके. हां, ओके. टू हुम डज द पोएट प्रे. ते कोणाला प्रे करतायत? द पोएट प्रेज टू गॉड. ओके. व्हॉट डज द पोएट प्रे टू द अल्मायटी फॉर. आता मला याचा मिनिंग सांगा. अल्मायटी. गिव्ह मी आन्सर फास्ट.
व्हॉट इज मीन बाय अल्मायटी? हा बरं क्वेश्चन रीड करून सांगा, लगेच कळेल. हा ओके, God. absolutely right, God. Okay, what does the poet pray to the Almighty for? म्हणजे Almighty म्हणजे गॉड. ओके, तर ते कशासाठी ते म्हणजे प्रे करतायत गॉडकडे? टू द अल्माइटी म्हणजे तुम्ही लगेच लक्षात घ्यायचं टू द गॉड असा क्वेश्चन विचारतील. जर असं विचारलं तर मग तुम्हाला ह्या जे हार्ड वर्ड्स आहे तुम्हाला हे माहिती असले पाहिजे. अशा पद्धतीने पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. द पोएट प्रेज बिसाइड्स पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश सोशल एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक फ्रीडम शुड गेट फॉर द पीपल ऑफ इंडिया. एकदम इझी आहे बघा, कळलं का? मी आता मी एक्सप्लेन करायची काही गरज नाही आहे की ब्रिटिशांकडून, ओके, फ्रॉम ब्रिटिशांकडून आपल्याला फ्रीडम पाहिजे आहे. मग पॉलिटिकल फ्रीडमच्या शिवाय अजून काय काय पाहिजे? सोशल एज्युकेशनल इकॉनॉमिक फ्रीडम शुड गेट फॉर सो. ओके, टाईम कमी आहे म्हणून मी जास्त नाही बोलत आहे. ओके, कारण only 10 minutes left. Okay, how should the people be according to the poet? Okay, how should the people be according to the poet? People कसे असले पाहिजे according to poet? पोएटच्या मते according to means People should be truthful, sincere, fearless, and have high self-esteem. हा, very good. Truthful, sincere, fearless and have self esteem तर पाहिजे आपल्याकडे नेहमी. ओके, तर ट्रुथफुल तर आपण असलं पाहिजे, सिन्सिअर, फिअरलेस अँड सेल्फ इस्टीम सुद्धा आपल्याकडे असलाच पाहिजे. व्हॉट डज द पोएट विश फॉर? सिमरन, कोणी पण वाचा, चला. आसावरी, मान्यता, वाचा लवकर. The poet wishes God to lead his country to a heaven of freedom. His countrymen enjoy social, political, economical, religious, and इंटेलेक्च्युअल फ्रीडम. व्हेरी गुड. ओके, मग द पोएट विश. आता व्हॉट डज द पोएट विश फॉर? पोएटची काय इच्छा काय आहे? द पोएट विशेस गॉड टू लीड हिज कंट्री टू अ हेवन ऑफ फ्रीडम. हिज कंट्रीमॅन एन्जॉय. आता आपले जे म्हणजे आपले इंडियन्स जे आहेत त्यांनी काय एन्जॉय झालं पाहिजे? सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, रिलिजियस अँड इंटेलेक्च्युअल फ्रीडम. हाच त्यांचा एम आहे, हेच त्यांचा हेतू आहे. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट क्वालिटीज दॅट द पोएट प्रेज फॉर हिज कंट्रीमॅन? आणि आपल्यामध्ये त्यांची ही पण इच्छा आहे की आपल्यामध्ये वेगवेगळ्या काही क्वालिटीज असायला हव्यात. तर त्या कोणत्या क्वालिटीज आहे? जसं आपण फिअरलेस असलं पाहिजे. पोएमचं नावच ते आहे. पोएमचं नाव काय? वेअर द माइंड इज विदाऊट फिअर. म्हणजे माइंड इज विदाऊट फिअर म्हणजेच आपलं मन कसं असलं पाहिजे? फिअरलेस असलं पाहिजे. ओके, अँड हाय सेल्फ इस्टीम. आपल्यामध्ये हाय सेल्फ इस्टीमसुद्धा असायला हवा. ही वॉन्ट्स दॅम टू बी रॅशनल. आपण रॅशनल असायला हवं, ट्रुथफुल असायला हवं, हार्डवर्किंग अँड प्रोग्रेसिव्ह. परफेक्शन त्याच्यामध्ये लाईन्स आहेत बघा, त्याच्यामधून सांगितलं आहे. व्हॉट आर रिझन? रिझन आहे बघा, क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन. आठवतंय? आत्ता सांगितलं होतं मी तुम्हाला. आणि डेड हॅबिट्स विषयी पण आपण बोलू. म्हणजे हे कशाशी कम्पेअर केलं आहे रे? मग रिझन अँड डेड हॅबिट्स आर कम्पेअर टू. आता रिझन कशाशी कम्पेअर केलं आहे? क्लिअर स्ट्रीम. ओके, आठवलं का? आणि डेड हॅबिट्स कशाशी कम्पेअर केले? ड्रेअरी डेझर्ट. त्याच्यामध्येच आहे बरं का. मग अ क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन, लगेच त्याच्यामध्ये रिझन कशाशी कम्पेअर केलं आहे? क्लिअर स्ट्रीमशी. आणि डेड, मग आता याच्यात तुम्हाला पोएममध्येच तुम्हाला हे आहे की डेड हॅबिट्स ज्या आहे त्या कशाशी कम्पेअर केल्या गेलेल्या आहेत? इकडे तुम्हाला दिसतंय हे बघा, ड्रेअरी डेझर्ट. आणि इथे बघा, इथे लगेच त्याचं कम्पॅरिझन दिलेलं आहे. मग असे क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला असतील. एका फटक्या एकदाच अभ्यास करायचा. जास्त तुम्हाला सांगितलं डॉंकी वर्क नाही करायचं, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं. एकदा समजून घ्या. 4 वेळा हे वाचायची सुद्धा गरज ठेवायची नाही. अरे हे याच्याशी कम्पेअर केले, ते त्याच्याशी, बस संपलं. सारखं तेच नाही घेऊन बसायचं. आणि परमनंट मेमरीमध्ये स्टोअर करायचं. आत्ता रीड करायचं,
पुन्हा घरी बस गेल्यावर मी PDF पाठवेल, लगेच लिहून घ्या, रीड करा. आत्ताच्या आत्ता कराल तर 70% लक्षात राहणार. अदरवाईज आत्ताचं मी शिकवलेलं तुम्ही जर 8-15 दिवसांनी 1 महिन्यानी बघाल तर यातलं तुम्हाला काही आठवणार नाही आहे. बोर्ड एक्झामपर्यंत लक्षात राहण्याचा तर प्रश्न येतच नाही. परत म्हणा हा टीचरने ऑनलाईन घेतलं पण काही समजत नाही हो आम्हाला ऑनलाईन, मम्मीला रिझन देऊन टाकाल. बिलकुल करायचं नाही तसं. इज द पोएम अ प्रेयर फॉर इंडिया अलोन? हा पोएम फक्त इंडियासाठीच आहे का रे? इंडियाच्या लोकांसाठीच त्यांनी प्रेयर केली आहे का? नो, द पोएम इजंट अ प्रेयर फॉर इंडिया अलोन, इट इज युनिव्हर्सल. हां, हे युनिव्हर्सल आहे. ओके, दॅट होल्ड्स गुड ॲट ऑल टाइम्स फॉर ऑल नेशन्स. आता हे सगळ्या नेशनसाठीच आहे, नेशन्स ऑफ द वर्ल्ड. त्याच्या पोएममध्ये तसं दाखवलेलं पण आहे. इथे आहे कुठेतरी, 1 मिनिट. द वर्ड्स कम थ्रू. ओके, स्ट्रायविंग. हां, याच्यात तसं दाखवलं नाही. हे बघा, एव्हर वाइडनिंग थॉट अँड ॲक्शन्स into that heaven of India, freedom, my father, let my country awake. पण त्यांच्या मनामध्ये सगळ्यां म्हणजे असं इथे जरी दाखवलं नाही आहे, पण लिहिताना तुम्हाला तेच लिहायचं आहे की ही जी पोएम आहे युनिव्हर्सल सांगितलं आहे याच्यामध्ये. ओके, व्हॉट शुड द वर्ड्स वी स्पीक रिफ्लेक्ट? ओके, द वर्ड्स वी स्पीक शुड रिफ्लेक्ट आर ट्रूथनेस. आपण जेव्हा तोंडातून शब्द काढू ना तेव्हा आपल्याकडे फक्त ट्रूथनेस असला पाहिजे. होमवर्क झाला आहे तर झालाच आहे, खरं असेल तर हो झालं आहे, नाही झालं असेल तर ॲक्सेप्ट करायला शिका. नाही झालं टीचर पण लवकर करून देतो आम्ही, सर नाही झालं हे आम्ही लवकरात लवकर करून पाठवतो. ओके, सो यू शूड ट्रूथनेस. म्हणजे नेहमी तुमच्याकडे ट्रूथफुलनेस असलाच पाहिजे. हाऊ इज द वर्ड ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट्स? द वर्ड इज ब्रोकन इन टू पीसेस. फ्रॅगमेंट्स म्हणजे पीसेस बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. मग त्या वॉल्स, ह्या वॉल ज्या आहेत, ह्या ज्या आपल्यामध्ये भिंत तयार झाली आहे की ज्याच्यामुळे आपले तुकडे होत चाललेले. हां, आता ते इतक्यात बघा हा वरचा प्रश्न आहे ना, आता आठवलं बघा आपल्याला की हा फक्त इंडियासाठी अलोन आहे का? तर नाही. याच्यामध्ये तुम्हाला या लाईन्समधनं आपल्याला कळतंय. हे बघा इथे, सॉरी, हां, वेअर द वर्ड हॅज नॉट ब्रोकन. म्हणजे त्यांनी हे याच्यावरनं कळतंय आपल्याला की युनिव्हर्सल सांगतायत. म्हणजे फक्त रवींद्रनाथ टागोर जे आहेत ते फक्त आपल्या इंडियापुरतं बोलत नाही आहे, तर ते पूर्ण वर्ल्डसाठी सांगतायत की त्यांचे ह्या नॅरो डोमेस्टिक वॉल्समुळे तुकडे होता कामा नये आपल्या जगाचे, हे ते सांगतायत. ओके, जसं जसं तुम्ही याचा डीप स्टडी कराल ना या पोएमचा तसं तसं तुम्हाला एकदम छान कळेल. 5 minutes लेफ्ट ओनली. ओके, हां, द पोएम इजंट. ओके, हे सांगितलं. व्हॉट शुड, हे पण झालं आहे, कुठलं चाललं आहे? हां, आता ह्या डोमेस्टिक वॉल्स काय आहे? डिफरन्सेस इन कास्ट, क्रीड, जेंडर, कलर, रिलिजन अँड लँग्वेज. व्हॉट डज द पोएट मीन बाय डेड हॅबिट्स? डेड हॅबिट्स म्हणजे काय? ट्रॅडिशनल रिच्युअल्स अँड कस्टम्स. तुम्ही जर व्यवस्थितपणे तुम्ही हार्डवर्ड्स जे आहे गिव्ह मिनिंग्स ते व्यवस्थित कराल तर हे पण तुम्ही स्वतः लिहू शकाल. मग ट्रॅडिशनल रिच्युअल्स अँड कस्टम्स दॅट हॅम्पर ऑल प्रोग्रेसला त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स येण्याचं कारणच हे आहेत. ओके, दे ऑफन हॅव टू डू विथ सुपरस्टिशन्स दॅट आर कॉमनली बिलीव्ड. ओके, व्हॉट क्वालिटीज डज द पोएट वॉन्ट टू इनकल्केट? आता इनकल्केट म्हणजे काय की आपल्या कंट्रीमॅनमध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजे? तेच क्वेश्चन्स आहे बघा. ट्रूथफुलनेस, fearlessness, self-confidence, rationality, logical thinking of his countrymen. Okay, हे जरासं आलं नाही. What effect does the repetition of the word where at the beginning of each line achieve? दिसत नाही हे मी तुम्हाला व्यवस्थित झाल्यावर सांगेन. ओके, पुढचं घेऊया आपण. What attributes of रवींद्रनाथ टागोर does the poem reflect? ह्या पोएममधून, ह्या प्रेयरमधून रवींद्रनाथ टागोर यांना काय सांगायचं आहे, काय रिफ्लेक्ट करायचं आहे? पेट्रिऑटिक. आता द पोएम रिफ्लेक्ट अ पेट्रिऑटिक रवींद्रनाथ टागोर. म्हणजे जे रवींद्रनाथ टागोर जे आहेत हे कसे आहेत?
पॅट्रिऑटिक आहे. ही कम्स अक्रॉस ॲज अ सपोर्टर ऑफ ह्युमन राईट्स, ते ह्युमन राईट्सचे सपोर्टर आहे. अँड अ स्टांच ॲडव्होकेट ऑफ लिबर्टी इन ऑल इट्स फॉर्म्स, पॉलिटिकल, सोशल, मेंटल अँड इंटेलेक्च्युअल. म्हणजे सगळ्याच बाजूने ते काय करत आहेत, इक्विलिटी, लिबर्टी याचा विचार करत आहे. मग ती पॉलिटिकल, सोशल, मेंटल आणि इंटेलेक्च्युअल. ओके, थोडी 2-3च मिनटं राहिले, तुमचे पुढचं लेक्चर आहे म्हणून मी जरा घाईत सांगते. बाकी मी तुम्हाला हे सगळं पाठवणार आहे ग्रुपवर. हू इज दी इन द पोएम. आत्ताच कोणीतरी सारखा आन्सर देत होतं, दी म्हणजे कोण. दी म्हणजेच कोण, गॉड. दी इज रिफर्ड म्हणजे गॉड इज रिफर्ड टू ॲज दी. ओके, हां, ओके. इन दिस पोएम ही आता व्हॉट डज द पोएट अपील टू दी, टू गॉड. आता दी मीन्स अलमायटी, मीन्स गॉड. He wants God to lead his country to a place where religious, social, political and intellectual freedom is experienced in the truest sense, and so that people can get back their lost dignity and help the country progress. Okay, तर आता पुढे नाही मी सांगत. ओके, तर अशा पद्धतीने क्वेश्चन आन्सर जरी असतील, पर्सनल रिस्पॉन्स याच्यामध्ये तुम्हाला हे 2 मार्क्सला क्वेश्चन्स येतील. तर ह्या क्वेश्चन्समधून पण तुम्हाला त्या पोएमचा एकदम मिनिंग छान समजणार आहे. ही PDF मी तुम्हाला ग्रुपवर पाठवते. थँक्यू.